नमस्कार, मी माधवी निमकर गायनॅक गप्पामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आय नो तुम्हाला याच्या आधीचे खूप सारे एपिसोड्स आवडलेले आहेत, तुमचा खूप चांगला रिस्पॉन्स पण येतोय, म्हणूनच आज एका वेगळ्या विषयाला घेऊन तुमच्या समोर येतोय. प्रेग्नन्सीच्या संदर्भातच हा विषय आहे आणि प्रेग्नन्सीमध्ये येणारे काही प्रॉब्लेम्स किंवा कुठलेही काही प्रॉब्लेम्स आले, थोडक्यात हाय रिस्क प्रेग्नन्सीच्या संदर्भात आपण आज बोलणार आहोत. आणि ही उत्तरं देण्यासाठी आपल्यासोबत आहे डॉक्टर मीनल मेहेंदळे. नमस्कार मीनल. नमस्कार. हाय रिस्क प्रेग्नन्सी म्हणजे नेमकं काय? During the pregnancy or during delivery or after that, if some complications are expected किंवा बाळाच्या किंवा आईच्या तब्येतीच्या रिलेटेड जर आम्हाला जर काही कॉम्प्लिकेशन्स असे वाटले तर मग डेफिनेटली आम्ही त्याला हाय रिस्क प्रेग्नन्सी किंवा ज्याला आपण अँटिसिपेट आम्ही करतो की याच्यामध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात किंवा काही घडलेलं आहे किंवा आधीची काही हिस्ट्री आहे किंवा काही प्री एक्झिस्टिंग इलनेसेस आहेत, तर अशा प्रेग्नन्सीजला आम्ही नक्की हाय रिस्क प्रेग्नन्सी असं म्हणतो. आणि इतर प्रेग्नन्सीजला पण आपण ऑफकोर्स डेफिनेटली छान मॉनिटर करत असतो, पण हाय रिस्क प्रेग्नन्सीजला जरा जास्त क्लोज मॉनिटरिंग लागतं आणि जरा काही इन्व्हेस्टिगेशन्स म्हणा किंवा ब्लड टेस्ट म्हणा किंवा गोळ्या औषधं ह्या वेगळ्या आणि जास्त लागू शकतात. एक्स्ट्रा काळजी घ्यावी लागते. एक्स्ट्रा काळजी ज्या प्रेग्नन्सीला लागते त्याला आपण हाय रिस्क प्रेग्नन्सी म्हणू शकतो. मला असं विचारायचं की हाय रिस्क प्रेग्नन्सी ही नॉर्मल प्रेग्नन्सीच्या नंतरही, म्हणजे नॉर्मल प्रेग्नन्सी आहे सुरू आणि अचानक काही सिम्पटम्स असे आपल्याला असं होऊ शकतं? असं होऊ शकतं. इनफॅक्ट आम्ही बरेचदा असं बघतो की जी पूर्ण थ्रू आउट प्रेग्नन्सी चांगली झालेली आहे पण अचानक 9व्या महिन्यात काहीतरी प्रॉब्लेम्स झालेत किंवा ड्युरिंग द टाइम ऑफ डिलिव्हरी काहीतरी प्रॉब्लेम्स झालेले आहेत आणि मग ते रक्त कमी होऊन जातं किंवा अचानक बीपी वाढतं पेशंटचं किंवा काही सगळं छान असतं आणि एंड ऑफ द मोमेंटला बाळाला काहीतरी त्रास होतो, पाणी वाढलेलं असतं किंवा बाळाची ग्रोथ कमी जास्त होते की ज्याला काही एक्सप्लेनेशन्स नाही, पण अशा वेळेला ती हाय रिस्क प्रेग्नन्सी म्हणून मानली जाते. आणि त्याला डेफिनेटली आपल्याला डिलिव्हरीच्या वेळेला किंवा त्यावेळेला नक्की खूप जास्त काळजीपूर्वक किंवा ट्रीटमेंट द्यावी लागतं, बघावं लागतं किंवा छोट्या नर्सिंग होम्समध्ये डिलिव्हरी अशा पेशंट्सची पॉसिबल नसते. मग अशा वेळेला आपल्याला इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी ज्याला आम्ही म्हणतो की प्रॉपर सेंटर जिथे ICU आहे, NICU आहे, अशा ठिकाणी या डिलिव्हरीज करायला लागू शकतात. पण अँटिसिपेशन नक्की असतं की कुठली पेशंट ही कॉम्प्लिकेट होऊ शकते आणि कुठलीही आपण साधारण अनकॉम्प्लिकेटेड आपण शेवटपर्यंत एक्सपेक्ट करू शकतो. खरं तर सगळ्याच मुलींच्या मागे त्यांच्या आया आणि आज्या वगैरे सगळ्या लागल्या, वेळेत लग्न करा, वेळेत होऊ दे मूल बाळ वगैरे सगळं. तर आता ऍक्च्युअली तितका सिरियसनेस म्हणजे मुली ठेवत नाहीत की नाही बाबा मला खूप उशिरा लग्न करून उशिरा मूल जन्माला घालायचंय वगैरे, आय एम ओके. पण मग तसं बघायला गेलं तर डॉक्टरी सल्ल्यानुसार मी असं म्हणेन करेक्ट एज प्रेग्नन्सीचं काय किंवा कन्सिव्ह करण्याचं करेक्ट एज काय असू शकतं? खूप लवकर प्रेग्नन्सी होणं किंवा 20 इयर्सच्या आधीची प्रेग्नन्सी आणि 30 इयर्स किंवा 35 इयर्सच्या नंतरची प्रेग्नन्सी ही डेफिनेटली हाय रिस्क प्रेग्नन्सी असते. याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स खूप जास्त एक्सपेक्टेड असतात. एक्झॅक्टली 20च्या आधी आणि 30च्या नंतरची. ओके, पण त्यात सुद्धा साधारण 35 पर्यंत स्टील वी कॅन एक्सेप्ट की बऱ्यापैकी पहिली प्रेग्नन्सी जर झाली तर कॉम्प्लिकेशन्स रेट इज लेस, पण 35 एज नंतर डेफिनेटली कॉम्प्लिकेशन्स वाढतात. म्हणजे अगदी प्रेग्नन्सी राहण्यापासूनचे प्रॉब्लेम्स असू शकतात आणि प्रेग्नन्सी राहिल्यानंतरचे सुद्धा कॉम्प्लिकेशन्स खूप जास्त असतात आफ्टर 35 इयर्स. सो येस, द आयडियल एज और अ गुड एज फॉर कन्सेप्शन इज से फ्रॉम 22 to 28 would be like the ideal most age, but most of the times we understand की करिअर असतं मुलींचं, त्याच्यानंतर नोकरी, सेटलमेंट या गोष्टीमध्ये बराच काळ निघतो, लग्न उशिरा होतं, लग्नानंतर परत प्रेग्नन्सी ठेवायला उशीर होतो आणि मग अशा वेळेला सम दॅट गोल्डन पिरियड इज मेनी अ टाइम लॉस. मला असं वाटतं म्हणूनच खूप साऱ्या केसेस आजकाल प्रेग्नन्सी न राहण्याच्या संदर्भात येत आहेत की ट्रीटमेंट घ्यायला लागते. समजा प्रेग्नंट ऑलरेडी डायबिटीसचा त्रास आहे किंवा अजून तर त्यांना प्रेग्नन्सीमध्ये हाय रिस्क आहे असं आपण म्हणू शकतो का? इंडिया इज अ डायबेटिक कॅपिटल, म्हणजे ऑफ द वर्ल्ड असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे आपल्याकडे डेफिनेटली 40 नंतर डायबिटीस होणं किंवा असणं बायकांमध्ये आणि पुरुषांमध्ये खूप कॉमन आहे. पण आजकालची आपली जी सिडेंटरी लाईफस्टाईल आहे किंवा एक्सरसाइजची कमतरता, 12-12 तास एका ठिकाणी बसून काम करतात, जंक फूड खातात, याच्यामुळे डायबिटीज ऑफ यंग हे आपल्याला खूपदा दिसून येतं. आणि बऱ्याच मुलींना ऑफकोर्स ज्याला ज्युव्हेनाईल डायबिटीज आपण म्हणतो की जे त्याचं प्रमाण कमी असतं पण ते असतं की इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज, आणि तो
जेव्हा अनकंट्रोल्ड असतो आणि अशा वेळेला जर प्रेग्नन्सी राहिली तर होणाऱ्या बाळामध्ये काही दोष निर्माण होणं किंवा बाळामध्ये काही ॲबनॉर्मॅलिटीज निर्माण होणं हे तर नक्कीच असतं. प्लस कन्सेप्शनपासनं तर डिलिव्हरीपर्यंतचा जो प्रवास असतो तो डेफिनेटली हा जास्त रिस्क असलेला असू शकतो. म्हणजे So, yes, आपण correct. हाय रिस्क प्रेग्नन्सी अगदी, म्हणू शकतो. आणि अजून एक अबॉर्शन झालेलं असेल त्या स्त्रीचा आधी, तर नंतर परत प्रेग्नन्सी राहताना काही प्रॉब्लेम्स निर्माण होतात का, किंवा त्यावेळेला काही हाय रिस्क आपण सिच्युएशन येऊ शकते का? येस, तर आता याच्यामध्ये दोन प्रकार असतात. एक खूप कॉमन असतं की लग्न झाल्या झाल्या लगेच प्रेग्नन्सी राहिली आणि नको म्हणून ती अबॉर्ट केली, आणि ती अबॉर्ट कुठल्या पद्धतीने केली याच्यावर पण बऱ्याचदा डिपेंडेंट असतं की ते जर सेफली अबॉर्ट झालं नसेल, अनसेफ अबॉर्शन्स असतील, इन्फेक्शन्स असतील त्यावेळेला झालेले, किंवा इनकम्प्लीट अबॉर्शन्स, तर त्याच्यानंतर परत प्रेग्नन्सी राहायला त्रास होऊ शकतो. म्हणून जनरली आम्ही काउन्सिल करताना पहिली जर प्रेग्नन्सी असेल तर आम्ही सांगतो की तुम्ही प्लीज अबॉर्ट करू नका. इकॉनॉमिकल स्टेबिलिटी, फायनान्शियल स्टेबिलिटी इज अ रिअल टर्म, की अनलेस अँड अंटिल तुम्हाला खरंच खूपच प्रॉब्लेम आहे तरच ते आम्ही अबॉर्ट करायला सांगतो. बट दिस इज इट इज अ कंटिन्युअस टर्म. आपण ते सांगू नाही शकत की 10 वर्षानंतर किंवा 5 वर्षानंतर काय स्थिती राहील. सो दॅट शुड नॉट बी अ रिझन फॉर टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी. द अदर काइंड ऑफ केसेस आर की ज्यांना स्पॉन्टेनियस अबॉर्शन्स होतात, की ज्याला आम्ही बॅड ऑब्स्टेटिक हिस्ट्री असं म्हणतो. म्हणजे आय हॅव इन माय पर्सनल प्रॅक्टिस ऑल्सो आय हॅव ट्रीटेड पेशंट्स लाईक दिस, की ज्यांचे 3-3, 4-4 अबॉर्शन्स आधी झालेले आहेत आणि मग प्रेग्नन्सी राहत नव्हती आणि मग ट्रीटमेंट देऊन अबॉर्शन केलं नाही, ते झालेलं आहे स्पॉन्टेनियसली, ज्याला मिसकॅरेज आपण म्हणतो. म्हणजे आपण कॉमन टर्म्स मध्ये त्याला मिसकॅरेज असं म्हणतो. सो मिसकॅरेज झालेले आहेत, 3-4 झाले आहेत. काहींना बेबीज पोटात बेबी गेलेला आहे किंवा आधीचं डिलिव्हरी झाल्यानंतर बेबी एक्सपायर झालाय बिकॉज ऑफ सर्टन रिझन्स. आणि देन दोज काइंड ऑफ प्रेग्नन्सीज आर डेफिनेटली हाय रिस्क प्रेग्नन्सीज. वी वुड लाईक देम टू ते नुसतं कन्सेप्शन असं नाही, पण कन्सेप्शनपासून डिलिव्हरीपर्यंत भरपूर गोष्टी मॉनिटरिंग हे करायला लागू शकतात. जरा एक वेगळा प्रश्न आहे हा. RH निगेटिव्ह असणाऱ्या बायका आहेत, त्यांना समजा प्रेग्नंट राहायचं असेल तर त्यांच्या मनामध्ये पण प्रश्न असे निर्माण होतात. RH निगेटिव्ह ग्रुप आहे आपला. सो बेसिकली आता जसं आपण म्हटलं की RH निगेटिव्ह म्हणजे काय, तर ब्लड ग्रुप्स जे असतात ते AB, हे सगळ्यांना माहिती आहे. पण ज्याच्यामध्ये आपण जेव्हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह म्हणतो की माझा ब्लड ग्रुप A पॉझिटिव्ह आहे, अमुक एकाचा B निगेटिव्ह आहे, तर हा जो पॉझिटिव्ह निगेटिव्हचा भाग आहे त्याच्यामध्ये RH फॅक्टर येत असतो. तर नुसतं बायकोचा ब्लड ग्रुप RH निगेटिव्ह आहे म्हणून तिची प्रेग्नन्सी हाय रिस्क होते असं नाही. पण जर बायकोचा ब्लड ग्रुप निगेटिव्ह असेल आणि नवऱ्याचा जर पॉझिटिव्ह असेल तर डेफिनेटली होणाऱ्या बाळांमध्ये नॉट व्यंग आपण नाही म्हणू शकत, पण RH आयसोइम्युनायझेशन नावाची कंडिशन असते की ज्याच्यामुळे पुढील पहिल्या डिलिव्हरीला मे बी काहीही त्रास होणार नाही अनलेस तिला काही आधी अबॉर्शन्स वगैरे झाले असतील. तर जनरली पहिल्या प्रेग्नन्सीला त्रास होत नाही, पण त्याच्या पुढच्या ज्या प्रेग्नन्सीज असतात या नक्की हाय रिस्क असतात. आणि त्यातनं जर नवरा RH निगेटिव्ह असेल आणि बायको पण RH निगेटिव्ह तर काहीही काळजीचं कारण नाही.